राज्य सरकारकडून नवीन शिक्षण धोरण पुढील शैक्षणिक वर्षापासून लागू केलं जाणार आहे आणि यामध्ये पहिलीपासूनच हिंदी भाषा शिकवली जाणार आहे। मात्र या दरम्यान मराठीची गळचेपी अजिबात होणार नसल्याचं दीपक केसरकर यांनी स्पष्ट केलंय। पहिलीपासून हिंदीची सक्ती केली असली तरी आधीपासूनच पाचवीपासून हिंदी ही शैक्षणिक धोरणात सक्तीचीच होती असं केसरकर म्हणतायत। राज ठाकरेंना नवीन शिक्षण धोरण योग्यपणे पोचवलं गेलं तर ते देखील याचा विरोध करणार नाहीत असंही केसरकरांचं पुढे म्हणणं आहे। याच संदर्भात मंत्री दीपक केसरकर यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी। राज्य सरकारने नवीन शिक्षण धोरण आखलेलं आहे आणि हे शिक्षण धोरण आखल्यानंतर राजकीय गदारोळ सुरू झाला। हिंदी ही पहिलीपासून सक्तीची का केली जाते असं मनसे असेल, उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल, काँग्रेस असेल, अनेक पक्षांनी जे ते प्रश्न उपस्थित केलेत। याच शिक्षण धोरणा सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर सर आहेत। सर, जवळपास हे शिक्षण धोरण तुमच्या तुम्ही जेव्हा मंत्री होता त्यावेळेस आखलं गेलं होतं। आता ते पुढच्या वर्षीपासून लागू होते, मात्र त्याला कुठे विरोध होताना दिसतोय। हिंदी आमच्यावर लादू नका अशा प्रकारची भूमिका राजकीय पक्षांची झालेली दिसते। एक असं आहे की हिंदी हे पूर्वीपासून कंपल्सरी आहे। हिंदी ही महाराष्ट्रामध्ये 5वी, 6वी आणि 7वीला कंपल्सरी होती। आता नवीन शैक्षणिक धोरणानुसार 6वीमध्ये आपण पर्याय देतो विद्यार्थ्यांना की तुम्हाला कुठली लँग्वेज पाहिजे, म्हणजे मराठी, इंग्लिश राहणारच, परंतु तिसरी भाषा कुठली पाहिजे। त्यावेळेला जर हिंदी कंपल्सरी राहिली असती तर त्या मुलांवर अन्याय झाला असता। त्याच्यामुळे हिंदी तिथून काढून प्रायमरीला शिकवली जाते। त्याच्यामुळे 1ली ते 5वी हे प्रायमरी नॉलेज असतं, तिथं तुम्हाला ऑप्शन द्यायचा नसतो। त्याच्यामुळे त्यांना बेसिक शिकवलं जाणार हिंदीमधलं, आणि ऑप्शन काय घ्यायचं हे ते 6वीमध्येच मुलं ठरवणार। आणि त्याच्यामुळे 5वी, 6वी, 7वीला जी कंपल्सरी होती त्याच्याऐवजी पहिलीपासून ती दिलेली आहे, कारण ती राष्ट्रीय भाषा आहे। उद्या महाराष्ट्रातल्या मुलांना जर केंद्राच्या परीक्षा द्यायच्या असेल तर त्यांना बेसिक नॉलेज हिंदीचं लागेलच ना। म्हणजे असं बेसिक नॉलेज नाही दिलं तर ती मुलं मागे पडतील। आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा गैरसमज ह्याच्यासाठी झाला की हे 6वीपासून ऑप्शन आहे हे सांगितलं गेलं नाही लोकांना, आणि त्याच्यामुळे हा गैरसमज झाला। कॅमेरामन सुनील सोबत उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।